नमस्कार, मी मनीष काविणकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय ह्या यूट्यूब चॅनलवर। गेल्या 8 वर्षापासून आम्ही पुस्तकालयाच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर हजारो वाचकांपर्यंत त्यांच्या आवडीची पुस्तकं पोहोचवली आहेत। पुस्तकालय हे एक ऑनलाईन बुक सेलिंग प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्हाला आपली मातृभाषा मराठी सोबतच हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकेसुद्धा अगदी सहज उपलब्ध होतील। पुस्तकालयाच्या माध्यमातून आम्हाला फक्त पुस्तके विकून व्यवसाय करायचा नाही, तर आपल्या भारताला जो साहित्याचा वारसा लाभलेला आहे तो अगदी तसाच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे। पुस्तक वाचनाची गोडी नवीन पिढीमध्ये रुजवायची आहे। याच उद्देशाने सुरू झालेला हा प्रवास आजपासून एका नवीन वळणावर प्रवेश करत आहे। आजचा आपला हा पहिला भाग, पहिला पाऊस, पहिलं प्रेम, पहिला मित्र, पहिली नोकरी, पहिलं बक्षीस, पहिला गुरु, हे सगळं जसं आपल्या लक्षात राहतं तसंच हा भागही नेहमीच लक्षात राहील। आज 6 जून म्हणजेच भारतात मराठा साम्राज्याचा पाया रोवून मुघलांना धूळ चारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन। ह्याचंच औचित्य साधून ह्या नवीन वळणावर एका नवीन प्रवासाची सुरुवात आम्ही केली आहे। आजच्या भागात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात साजरा झालेला एक अविस्मरणीय क्षण, ज्याचे पडसाद भारताच्या इतिहासावर आजही जिवंत आहेत, आणि तो क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा। महाराजांचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येक घरातल्या एका लहान मुलाला देखील माहीत आहे। शाळेतून, पुस्तकातून, वेगवेगळ्या कथांमधून, नाटकातून आपण तो ऐकला आहे, अनुभवला आहे। तरीही तुमच्या ज्ञानात आणखी थोडी भर म्हणून हा भाग शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी अशा काही पुस्तकांची नावे सांगणार आहे जी प्रत्येक मराठी माणसाने वाचायला हवीत। मराठीच नाही तर इतर भाषिक लोकांनी सुद्धा, इतिहासात रुची असणाऱ्यांनी सुद्धा वाचायला हवीत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा। 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्रात सोन्याचा दिवस उगवला। जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। लहानपणापासूनच त्यांनी अपवादात्मक नेतृत्व गुण आणि न्यायाची तीव्र भावना प्रदर्शित केली। मुघल साम्राज्याच्या दडपशाहीपासून मुक्त हिंदू राज्य स्थापन करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले। स्वतंत्र मराठा साम्राज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवाजी महाराजांनी असंख्य आव्हानांचा सामना केला। त्यांनी गनिमी कावा आणि अभिनव लष्करी डावपेचांचा अवलंब केला आणि मुघलांच्या वर्चस्वाचा प्रतिकार करण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये किल्ल्यांचे जाळे तयार केले। आपल्या पराक्रमाने आणि दृढ निश्चयाने शिवाजी महाराजांनी आपला प्रदेश वाढविण्यात आणि आपल्या लोकांची निष्ठा जिंकण्यात यश मिळविले। महाराजांच्या स्वराज्याची स्थापना झाली होती, साम्राज्य विस्तारित झालं होतं, मग तरीही स्वतःचा राज्याभिषेक करण्याची गरज होती का? तर याचं उत्तर आहे हो। 1670च्या दशकाच्या सुरुवातीस शिवाजी महाराज दख्खन प्रदेशात एक शक्तिशाली शासक म्हणून उदयास आले। त्यांनी मुघलांच्या ताब्यातून अनेक प्रदेश मुक्त केले, परंतु त्यांच्या राजवटीला कायदेशीर मान्यता देण्यासाठी आणि एक सार्वभौम राजा म्हणून आपला अधिकार सांगण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला। ही भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची घटना होती। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ प्रतिकात्मक हावभाव नव्हता, तर एक वैध शासक म्हणून त्यांचे स्थान मजबूत करण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल होते। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाचा उत्सवच नव्हता, तर मराठा साम्राज्य आणि भारतातील लोकांसाठी एक महत्त्वाचा क्षण होता। स्वातंत्र्य आणि आत्मनिर्णयाच्या प्रयत्नात अनेक वर्षाच्या संघर्ष आणि बलिदानाच्या कळसाचे प्रतीक होता। ह्या सोहळ्याचे ठिकाण म्हणून सह्याद्री पर्वतरांगेत वसलेल्या भव्य अशा रायगड किल्ल्याची निवड करण्यात आली। राज्याभिषेकाची तयारी विस्तृत आणि बारकाईने करण्यात आली होती। किल्ला सणाच्या सजावटीने सजवण्यात आला होता। मराठा साम्राज्यातील मान्यवर, श्रेष्ठ आणि धार्मिक नेत्यांना आमंत्रणे पाठवली गेली होती। शिवरायांच्या राज्यकारभाराच्या दैवी अधिकाराचे प्रतीक असलेला हा सोहळा हिंदू परंपरा
आणि विधींनुसार पार पाडायचा होता. शेवटी तो सोन्याचा दिवस उगवला. 6 जून 1674च्या शुभ दिवशी शिवाजी महाराज त्यांच्या विश्वासू सल्लागारांनी आणि समर्थकांनी वेढलेल्या रायगड किल्ल्याच्या दरबारात सिंहासनावर आरूढ झाले. कौटुंबिक पुजारी गागा भट्ट यांनी केलेल्या वैदिक विधींनी समारंभाची सुरुवात झाल्यामुळे वातावरण उत्सुकतेने आणि उत्साहाने भरले होते. त्यांनी शिवाजी महाराजांना मराठा साम्राज्याचे छत्रपती, सर्वोच्च सार्वभौम म्हणून शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी पवित्र विधी केले. जमलेल्या पाहुण्यांनी याची देही याची डोळा शिवरायांना पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्यांचा अभिषेक करताना पाहिले. अभिषेक म्हणजेच पवित्र स्नान हे राज्याभिषेक समारंभाचे मुख्य आकर्षण होते. शिवाजी महाराजांना भारतातील विविध पवित्र नद्यांमधून गोळा केलेल्या पवित्र पाण्याने आंघोळ घालण्यात आली. अभिषेकानंतर शिवाजी महाराजांना शाही पोशाखात सजवलं होतं. त्यांना एक भव्य जिरोटोप चढवला होता. दागदागिने घातले होते जे त्यांच्या सार्वभौमत्वाचे आणि शाही अधिकाराचे प्रतीक होते. जमलेल्या मान्यवरांनी नवीन राजाला आदरांजली वाहिली आणि त्यांच्या राज्यकारभारासाठी त्यांना निष्ठा आणि पाठिंबा देण्याचे वचन दिले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने त्यांच्या प्रजेमध्ये अभिमान आणि एकतेची भावना निर्माण केली. त्यांच्यामध्ये आशा आणि हेतूची भावना निर्माण केली. हे मराठा साम्राज्यासाठी समृद्धी आणि स्थिरतेच्या नवीन युगाची सुरुवात म्हणून दर्शवते. कारण शिवाजी महाराजांनी न्याय्य आणि समृद्ध राज्य स्थापन करण्याच्या मोहिमेस सुरुवात केली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा वारसा कोट्यावधी भारतीयांच्या हृदयात आणि मनात कायम आहे. त्यांचे धैर्य, नेतृत्व आणि न्यायाप्रतीची बांधिलकी भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ म्हणून काम करते. त्यांना संकटाचा सामना करताना दृढ निश्चय आणि प्रतिकार शक्तीची आठवण करून देते. हे दडपशाहीवर धार्मिकतेच्या विजयाचे आणि भारतातील लोकांसाठी आशा आणि स्वातंत्र्याच्या नवीन युगाच्या उदयाचे प्रतीक आहे. शेवटी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक ऐतिहासिक घटना होती ज्याने भारतीय इतिहासाची दिशाच बदलून टाकली. तर ही महाराजांच्या महान कारकिर्दीतील एक छोटीशी माहिती होती. जर महाराजांबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल, कोणत्याही भाकड कथांवर विश्वास न ठेवता खरा इतिहास स्वतःच्या नजरेतून अनुभवायचा असेल तर मी भागाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही पुस्तकांची नावं सांगतो. गजानन भास्कर मेहेंदळे लिखित श्रीराजा शिवछत्रपती भाग 1 आणि 2, कृष्णाराव अर्जुन केळुस्कर लिखित छत्रपती शिवाजी महाराज, जदुनाथ सरकार लिखित छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व, बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती, वैभव साळुंखे लिखित महापुरुषांच्या नजरेतून शिवराय. ज्यांना मराठी वाचता येत नाही त्यांच्यासाठी काही इंग्रजी पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत. राजा शिवछत्रपती रिटन बाय बाबासाहेब पुरंदरे, द लिगसी ऑफ शिवाजी रिटन बाय अनिल आठले, छत्रपती शिवाजी महाराज सिक्रेट ऑफ हिज लाईफ हिज सक्सेस रिटन बाय नरहर कुरुंदकर, छत्रपती शिवाजी महाराज बायोग्राफी अँड लर्निंग रिटन बाय निनाद बेडेकर. ही सगळी पुस्तकं पुस्तकालयामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला जर ह्यातील कोणतंही पुस्तक वाचण्यासाठी हवं असेल तर खाली त्याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता किंवा आमच्या इन्स्टा अकाउंटवर जाऊन तिथेही ऑर्डर प्लेस करू शकता. चला तर मग वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण माझ्याकडे तुमच्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे. आजपासून सुरू झालेल्या ह्या प्रवासात आणखी एक गंमत म्हणजे पुस्तकालय ह्या यूट्यूब चॅनलवर एक नवी कोरी सिरीज येत आहे जिचं नाव आहे पुस्तकांची सहल. या सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला दर शनिवारी एका नवीन पुस्तकाची माहिती देणार आहोत. या सिरीजचा पहिला भाग 2 दिवसांनी म्हणजेच 8 जूनला तुमच्या भेटीला येणार आहे. तेव्हा आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमचे नवीन भाग सगळ्यात आधी तुम्हाला पाहता येतील. तर मग येत आहे ना आमच्यासोबत पुस्तकांच्या सहलीला. सोबत आपल्या मित्रमैत्रिणींना घ्यायला विसरू नका. त्यासाठी हा भाग जास्तीत जास्त शेअर करा. आजचा भाग कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात.
तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.